हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अधूनमधून. आमच्याकडून सर्वांना गोकुळाष्टमीच्या आणि चौथ्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. इथे सकाळ सकाळी ह्यांची घाई चालली होती कारण की महेश भाऊजींसाठी घरून एक पार्सल पाठवायचं होतं आणि हे पप्पांनी एकदम व्यवस्थित असं स्टिच केले पहा. आणि नंतर मग हे दुपारी स्पीड पोस्टने पाठवून देऊ म्हटलं. देवपूजेसाठी फुलं आणायला गेले पण हे 2-3 दिवस सारखा पाऊस येतो आणि हे पारिजातकाचे फुलं आधीच इतकं नाजूक असतं त्याच्यामुळे एकदम थोडेच फुलं भेटली. चल म्हणू हा ना चल चल म्हणू खायला आहे म्हणू तिथं. चुप काय काय आज पारिजातकाला कमी फुलं निघाले तर म्हटलं चला वरती गॅलरीमध्ये आपण जे फुलझाडं लावलेत त्यांना नक्कीच फुलं आलेली असतील. तर वरती आले आणि इथे होती फुलं आलेली. गुलाबाचे तर एवढे सुंदर छोटेसे फुलं आलेले होते. तर आजच्या पूजेपुरती पुरेशी अशी फुलं मला मिळाली. आणि हे झाडं पहा ना आत्ताच लावले होते इतके छान रोमलेत ह्या वातावरणात ना. तर त्यांना असे एकदम नव्या पालव्या पण फुटल्यात. तर मस्त वाटलं ते वरती पाहून. आणि आमच्या मनूला फक्त उशीर असतो कधी गॅलरीचा दरवाजा उघडेल आणि हिला मनसोक्त फिरायला भेटेल. ए मनू चल इकडे. मनू चल हे तर मला कोथिंबीर लावल्यासारखंच वाटते. फुलं घेऊन खाली आले आणि देवपूजा करायला घेतली. तर इथून मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आईच नेहमी देवपूजा करतात. तर मागच्या आठवड्यातच माझे वडील घरी आलते आणि मी त्यांना सहज म्हटलं की आम्ही नवीन देवघर बनवले बघा. तर ते मला म्हणतात अरे वा देवघर तर खूप छान आहे पण देवपूजा कोण करतात. तर मी म्हटलं की आई करतात नेहमीच देवपूजा. तर मला म्हणतात अरे कधीतरी तो लॅपटॉप सोडून असं पण काहीतरी करत झाला देवपूजा वगैरे पण केली पाहिजे. तर मी म्हटलं हा करत जाईल. तर आई म्हटल्या अगं आज गोकुळाष्टमी पण आहे सोमवार पण आहे तर तूच देवपूजा कर. तर मी तरी पण म्हणजे मी मागच्या वेळेस जेवढ्या वेळेस आईंचे व्हिडिओ काढले तेव्हा तर पाहतच असतो आपण कशी देवपूजा करतात आई काय नाही. पण तरी पण पहिल्यांदा जर आपण कोणती गोष्ट करायला घेतोय तर म्हटलं आई तुम्हीच सांगा कशी करायची. तर आईंनी साईडला बसून मला सगळं सांगितलं की कशी देवपूजा करायची काय. आणि मग मी त्यानुसार देवपूजा केली. आणि स्पेशली हा व्हिडिओ बनवल्यानंतर पहिला पप्पांना पाठवणार आहे आणि म्हणणार आहे बघा तुम्ही सांगितलं म्हणून देवपूजा आज केली. आणि खरंच खूपच छान वाटतं. म्हणजे आपण ठीक आहे आई करतातच दरवेळेस पण मला पण लॅपटॉप सोडून असं काहीतरी करायला भारी वाटलं. खूप प्रसन्न वाटलं. आणि खरंच आई म्हणतात ना की देवपूजा केल्याशिवाय असा दिवस गेल्यासारखंच वाटत नाही. देवपूजा केल्याशिवाय करमत नाही. तर मला इतके दिवस काही वाटायचं नाही पण आज देवपूजा केल्यावर वाटलं की खरंच जर सवय लागली ह्याची तर देवपूजा केल्याशिवाय काही करमणार नाही. तर खूपच छान अनुभव होता आजचा. आणि आमचं देवघर किचनमध्येच आहे. तर जाता येता कितीदा हे देवघर पाहत असेल मी देव पाहत असेल त्यातले. पण जोपर्यंत हातून एखादी गोष्ट जात नाही ना तोपर्यंत कळत नाही की कोणता देव कुठे होता. तर आईंना विचारलं आणि म्हटलं की कोणते देवाची जागा कुठे ते सांगा. आणि मग ते व्यवस्थित सर्व मांडले. आणि आज सोमवार पण होता तर जवळची शिवमूठ होती. तर म्हटलं चला आता देवपूजा केली आहे तर शिवमूठ पण वाहून घेऊयात. महादेवांची पिंड तांदळाच्या राशीमध्ये ठेवली आणि सर्व देवांना गंध हळदी कुंकू आणि जे फुलं तोडून आणले होते ते फुलं वाहिले. महादेवाला बेलाचे पान फुलं आणि जी जवसची शिवमूठ होती आज ती वाहिली. हे मनूचे पिल्लं पण आज महिन्याचे झालेत आणि बघूयात आता ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांना देऊन टाकू. ह्यातलं एक काळं पिल्लू फक्त आम्ही ठेवणार आहे. हे बाकीचे 3 देऊन टाकणार आहेत. त्यांना आता खाली जायचे बघितलं का खालून वर यायचं.
हात लावले ना. त्याने उचललं. हे काळ्याची पांढरी झाली का हातात? कस काय मध्ये 2-4 बांधले. दोनच्या नाही मस्त इकडं. ताट बघून वाटत नाही उपवास आहे, पण ठीक आहे आता काय. ह्याला म्हणतात उपवास. मला सगळ्यात जास्त खिचडी आवडायची. म्हणजे आईंना जेव्हा रेग्युलर सोमवारचे उपवास असायचे, आईंपेक्षा जास्त खिचडी मलाच लागायची. पण जेव्हापासून मी श्रावणी सोमवार धरले तेव्हापासून काय झालं काय माहिती, खिचडी अजिबात आवडीनाशी झाली. खूप डोकं दुखतं त्याने. तर मग त्याच्याऐवजी बटाट्याचं भरीत हा एक ऑप्शन बेस्ट आहे. तर सगळ्यांनी जेवण केलं आणि आम्ही आत्ताच नुकते गावाला गेलतो. तर गावावरून येताना पमू भाऊजी आणि साक्षी यांच्या साखरपुड्याचा, लग्नाचा आणि हळदीचा एक अल्बम होता, तो आम्ही घेऊन आलतो. आणि आज टाईम भेटला तर म्हटलं चला सगळे सोबतच बघूयात. आमचं लग्न झाल्यावर 5-6 महिन्यातच पमू भाऊजी आणि साक्षीचं लग्न झालं. त्याच्यामुळं मी सासरी आल्यावर हा माझा पहिला कार्यक्रम होता, जो मी खूप एन्जॉय केला. आणि त्याचमुळे प्रत्येक पानावर, म्हणजे एका पाठोपाठ जे पानं असतात, एक जर पानं सोडलं मध्ये तर दुसऱ्या पानावर का होईना माझा फोटो आहेच. म्हणजे खूपच जास्त एन्जॉय. प्रत्येक फोटोत आपण असलंच पाहिजे, प्रत्येक कार्यक्रमात. आणि नवी नवरी असल्यावर हे तुम्ही करा, हे नवी जोडी आहे ते तुम्ही करा. तर ह्याचा पण खूप आनंद तेव्हा घेतला आम्ही. तर दुसरं कारण ह्याचं आनंदाचं हे की हे साखरपुडा, लग्न हे सगळं माझ्या माहेरी होतं. म्हणजे आळकुटीला हा कार्यक्रम होता, कारण की साक्षी आळकुटीची आहे. तर खूप जास्त एन्जॉय आम्ही केला. आणि लग्नातली किंवा अशा कार्यक्रमाला सगळे एकत्र येतात आणि ती धमाल आपल्याला दुसऱ्या कोणीही सांगितली आणि प्रत्यक्ष अनुभवली. खूप फरक आहे. आम्ही सगळ्या जावांनी तर इतकी धमाल केली. म्हणजे हळदीच्या दिवशी तर एकमेकाला पर चिखलात बुडवा. म्हणजे मला सांगायच्या माझ्या नंदा की अगं इकडे हळद इतकी डेंजर खेळतात, तुला माहीतच नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष पाहिली तेव्हा कळालं की खरंच इकडे हळद खूपच डेंजर खेळतात. तर सगळे फोटो पाहून एकदम अशा जुन्या आठवणी, म्हणजे आता वर्ष होत आलं असेल, तर सगळ्या आठवणी अशा परत ताज्या झाल्या. आणि काल लग्न झालं की काय ह्यांचं, काल आपण हळद ह्यांची एन्जॉय केली काय असं वाटलं. आणि खूपच छान, हे फोटो पाहून तर खूपच छान वाटलं. शिकुडातलं आहे ते सकाळी, लग्नाच्या दिवशी सकाळी. तर हा होता अधूनमधूनचा मिनी व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असंच अधूनमधून व्हिडिओजला आणि अधूनमधून चॅनलला भरभरून प्रेम द्या. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.